नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 29 मे 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, शेन्झोऊ 23 अंतराळ मोहिमेचे प्रक्षेपण कोणत्या देशाने केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चीन। चायनाने 24 मे 2026 रोजी शेन्झोऊ 23 हे मानवयुक्त अंतराळ अभियान प्रक्षेपित केले। हे प्रक्षेपण लाँग मार्च 2F रॉकेटद्वारे करण्यात आले। रॉकेटचे प्रक्षेपण उत्तर पश्चिम चीनमधील जियाक्वान सॅटेलाइट लॉन्च सेंटर येथून करण्यात आले। 25 मे 2026 रोजी उड्डाणानंतर सुमारे 3.5 तासात हे यान टियांगॉंग स्पेस स्टेशन अंतराळ स्थानकाशी यशस्वीरित्या जोडले गेले। या मोहिमेत 3 सदस्यीय पथकाचा समावेश आहे। पथकामध्ये अंतराळ अभियंता झू यांगझू, माजी हवाई दल वैमानिक झांग जियान आणि माजी हाँगकाँग पोलीस अधिकारी लाई काई-इंग यांचा समावेश आहे। लाई काई-इंग हे अंतराळ प्रवास करणारे हाँगकाँगमधील पहिले अंतराळवीर ठरले आहेत। या मोहिमेद्वारे 3 अंतराळवीरांना वैज्ञानिक संशोधन आणि स्थानक संचालनासाठी टियांगॉंग स्थानकावर पाठविण्यात आले आहे। टियांगॉंग हे चीनचे मॉड्युलर अंतराळ स्थानक आहे आणि शेन्झोऊ 23 मोहिमेतील एका अंतराळवीराला सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा मानवी शरीरावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी 1 वर्ष अंतराळात राहावे लागणार आहे। पुढला प्रश्न, भारताने अलीकडे सर्वात मोठे व्यावसायिक आणि गुंतवणूक शिष्टमंडळ कोणत्या देशात पाठविले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कॅनडा। प्रश्न तिसरा आहे, मिशन कर्मयोगी 2.0 कोणत्या कार्यक्रमाचा पुढील टप्पा आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राष्ट्रीय नागरी सेवा क्षमता विकास कार्यक्रम। मिशन कर्मयोगी 2.0 हे राष्ट्रीय नागरी सेवा क्षमता विकास कार्यक्रमाचे पुढील टप्प्यातील अभियान आहे। भारतातील नागरी सेवकांच्या प्रशिक्षणासाठी हा कार्यक्रम 2020 मध्ये सुरू करण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये भूमिका आधारित शिक्षण आणि कौशल्य आधारित प्रशिक्षण यावर भर देण्यात आला आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी आयगॉट, ज्याचं लॉंग फॉर्म आहे इंटिग्रेटेड गव्हर्नमेंट ऑनलाईन ट्रेनिंग, या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो। या प्लॅटफॉर्मची काही वैशिष्ट्ये जाणून घेऊया। तर 4 एप्रिल 2026 पर्यंत आयगॉट प्लॅटफॉर्मवर 1.5 कोटींपेक्षा अधिक प्रशिक्षणार्थी नोंदणीकृत झाले आहेत। या प्लॅटफॉर्मवर 8 कोटींपेक्षा अधिक कोर्स पूर्ण करण्यात आले आहेत आणि आयगॉटवर 4600हून अधिक अभ्यासक्रम विविध भाषांमध्ये उपलब्ध आहेत। प्रश्न चौथा आहे, देवमीना आणि कुलदीप कुमार यांनी राष्ट्रीय पोल व्हॉल्ट विक्रम कोणत्या स्पर्धेत प्रस्थापित केला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फेडरेशन कप 2026। देवमीना आणि कुलदीप कुमार यांनी पुरुषांच्या पोल व्हॉल्ट प्रकारात 5.45 मीटर उंची गाठत संयुक्त राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला। हा विक्रम 24 मे 2026 रोजी 29th नॅशनल सिनियर ॲथलेटिक्स फेडरेशन कॉम्पिटिशन स्पर्धेदरम्यान रांची येथे नोंदविण्यात आला। रांची स्पर्धेत देवमीनाने प्रथम 5.42 मीटर उंची पार करून नवा विक्रम केला। त्यानंतर कुलदीप कुमार यांनी 5.45 मीटर उंची पार करत पुन्हा विक्रम आपल्या नावावर केला। अखेरीस दोन्ही खेळाडूंनी 5.45 मीटरची उंची पार केल्याने संयुक्त राष्ट्रीय विक्रम नोंदविला गेला। काउंट बँक नियमाच्या आधारे देवमीनाला सुवर्ण पदक देण्यात आले, तर कुलदीप कुमार यांना रौप्य पदक मिळाले आहे। 5वा प्रश्न आहे, जागतिक फुटबॉल दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 25 मे। दरवर्षी 25 मे रोजी जागतिक फुटबॉल दिन, वर्ल्ड फुटबॉल डे साजरा केला जातो। 2026 मधील जागतिक फुटबॉल दिन आगामी 2026 FIFA वर्ल्ड कप स्पर्धेला समर्पित करण्यात आला आहे। यावर्षी या दिवसांसाठी 2 अधिकृत थीम जाहीर करण्यात आल्या आहेत। पहिली थीम आहे टुगेदर वी आर स्ट्रॉंगर आणि दुसरी थीम आहे फ्रॉम FIFA वर्ल्ड कप 2022 टू FIFA वर्ल्ड कप 2026 अ लिगसी इन मोशन। 2026 मधील प्रमुख उद्दिष्टे आहेत, फुटबॉलच्या माध्यमातून जागतिक एकात्मता मजबूत करणे, युवकांना प्रेरणा व सशक्तीकरण देणे। प्रश्न 6वा आहे, भव्या योजनेअंतर्गत किती औद्योगिक उद्याने विकसित करण्यात येणार आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 100। भव्या भारत औद्योगिक विकास योजना ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी केंद्रीय क्षेत्र योजना आहे। या योजनेसाठी सुमारे 33,660 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। 6 वर्षांच्या कालावधीत देशभरात 100 जागतिक दर्जाचे औद्योगिक पार्क विकसित करण्याचे उद्दिष्ट यामध्ये ठेवण्यात आले आहे।
मेक इन इंडिया अभियानाला चालना देणे आणि भारताची उत्पादन स्पर्धात्मकता वाढविणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. या योजनेची काही इतर प्रमुख वैशिष्ट्ये सुद्धा जाणून घेऊया. तर यामध्ये प्लग अँड प्ले पायाभूत सुविधा उपलब्ध असेल. औद्योगिक पार्कमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक सुविधा पूर्वनियोजित स्वरूपात उपलब्ध असतील. तसेच अंतर्गत रस्ते, वीज जाळे, पाणी पुरवठा, कामगार निवास आणि चाचणी प्रयोगशाळा यांचा समावेश सुद्धा यामध्ये करण्यात आला आहे. प्रश्न 7वा. भारताची महान भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या किल्ल्याला अलीकडे जागतिक स्तरावर विशेष मान्यता मिळाली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कुंभलगड किल्ला. राजस्थानमधील कुंभलगड किल्ला भारताची महान भिंत म्हणून ओळखला जातो. युनेस्कोच्या सर्वेक्षणानुसार या किल्ल्याची 36 किलोमीटर लांबीची भिंत ही चीनच्या ग्रेट वॉल नंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब अखंड भिंत मानली जाते. हा किल्ला उदयपूरपासून सुमारे 84 किलोमीटर अंतरावर अरावली पर्वतरांगांमध्ये वसलेला आहे. या किल्ल्याची निर्मिती मेवाडचे पराक्रमी शासक राणा कुंभा यांनी इसवी सन 1443 ते 1458 दरम्यान केली. किल्ल्याचे मुख्य वास्तुविशारद मंडन हे होते, जे मध्ययुगीन भारतातील प्रसिद्ध वास्तुकार मानले जातात. भिंतीविषयी काही महत्त्वाची तथ्य जाणून घेऊया. तर भिंतीची लांबी आहे सुमारे 36 किलोमीटर, रुंदी आहे अंदाजे 15 ते 25 फूट. आणि या भिंतीबद्दल काय लोकमान्यता आहे? तर या भिंतीवर एकाच वेळी 8 घोडे धावू शकतात असे म्हटले जाते. कुंभलगड किल्ल्याला 2013 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला होता. हा किल्ला राजस्थानमधील डोंगरी किल्ले या समूहामध्ये समाविष्ट आहे. या समूहातील इतर सुद्धा किल्ले जाणून घेऊया. तर यामध्ये चित्तोडगड किल्ला, रणथंबोर किल्ला, गागरॉन किल्ला, अंबर किल्ला, जैसलमेर किल्ला आणि आता समाविष्ट करण्यात आला आहे कुंभलगड किल्ला. राजस्थान राज्याबद्दल काही पॉईंट जाणून घेऊया. तर राजस्थानची स्थापना करण्यात आली होती 30 मार्च 1949 रोजी. राजधानी आहे जयपूर. अधिकृत भाषा वापरली जाते हिंदी. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा. राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे. काही राष्ट्रीय उद्याने लक्षात घ्या. रणथंबोर राष्ट्रीय उद्यान, केवलादेव राष्ट्रीय उद्यान, डेझर्ट राष्ट्रीय उद्यान. धार्मिक स्थळे आहेत दिलवाडा मंदिरे, ब्रह्मा मंदिर, अजमेर शरीफ दर्गा आणि कर्णीमाता मंदिर. प्रश्न 8वा. क्रिस्टियानो रोनाल्डो नंतर अब्जाधीश दर्जा प्राप्त करणारा दुसरा फुटबॉलपटू कोण ठरला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लिओनेल मेस्सी. लिओनेल मेस्सी अधिकृतपणे अब्जाधीश ठरणारा जगातील दुसरा फुटबॉलपटू बनला आहे. मेस्सीने क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्या पाठोपाठ हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सध्या मेस्सी इंटर मियामी CF या क्लबकडून खेळत आहे. गेल्या जवळपास 2 दशकांमध्ये त्यांच्या संपत्तीत सातत्याने वाढ झाली आहे. 2007 पासून फुटबॉल कारकिर्दीत वेतन आणि बोनसच्या माध्यमातून मेस्सीने $700 दशलक्ष पेक्षा अधिक कमाई केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याची सर्वाधिक कमाई FC बार्सिलोना येथे खेळताना झाली. त्यानंतर पॅरिस सेंट जर्मेन FC आणि सध्या इंटर मियामीकडूनही त्याने मोठी कमाई केली आहे. फुटबॉल व्यतिरिक्त जाहिरात करार, गुंतवणूक आणि कौटुंबिक व्यावसायिक उपक्रमांमधूनही मेस्सीने मजबूत आर्थिक साम्राज्य उभारले आहे. अब्जाधीश फुटबॉलपटूंच्या यादीतील 2 दिग्गज बघूया. तर क्रिस्टियानो रोनाल्डो अब्जाधीश ठरणारा पहिला फुटबॉलपटू ठरला आहे. अल नासर FC क्लबमध्ये दाखल झाल्यानंतर त्याच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली. आता मेस्सीनेही या विशेष यादीत स्थान मिळवले आहे. प्रश्न 9वा. नॅशनल AI समिट ऑन वॉटर 2026चे आयोजन कोणती संस्था करीत आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, BWSSB. याचं लॉंग फॉर्म आहे बँगलोर वॉटर सप्लाय अँड सेवरेज बोर्ड. भारतातील पहिले राष्ट्रीय AI आणि डिजिटल वॉटर समिट नॅशनल AI समिट ऑन वॉटर 2026 या नावाने आयोजित करण्यात येणार आहे. हा समिट 27 मे 2026 रोजी बँगलोर येथे आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन बँगलोर वॉटर सप्लाय अँड सेवरेज बोर्डद्वारे करण्यात येणार आहे. समिटचे संयुक्त आयोजन BWSSB आणि इलेक्ट्स टेक्नोमीडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी सामंजस्य करार 20 फेब्रुवारी 2026 रोजी स्वाक्षरित करण्यात आला आहे. समिटचे प्रमुख उद्दिष्ट कोणकोणते आहेत? तर जल व्यवस्थापन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट प्रणाली विकसित करणे आणि जलपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि जलसंपत्ती संवर्धन अधिक प्रभावी बनवणे. BWSSB बद्दल बघूया. बँगलोर वॉटर सप्लाय अँड सेवरेज बोर्ड ही संस्था बँगलोर शहरातील पाणी पुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी कार्य करते. ही संस्था आधुनिक जल व्यवस्थापन आणि तांत्रिक नवकल्पनांसाठी ओळखली जाते. शेवटचा प्रश्न आहे, पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नीलम मीना.
नीलम मीना यांची 25 मे 2026 रोजी पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकारी चीफ इलेक्टोरल ऑफिसर पदावर नियुक्ती करण्यात आली. त्या 1998 बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी असून पश्चिम बंगाल कॅडरच्या आहेत. नीलम मीना या पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक अधिकारी ठरल्या आहेत. ही नियुक्ती इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी केली. मुख्य निवडणूक अधिकारी यांची भूमिका व कार्य जाणून घेऊया. मुख्य निवडणूक अधिकारी हा राज्यातील वरिष्ठ निवडणूक प्रशासकीय अधिकारी असतो. हे पद जनप्रतिनिधित्व कायदा 1950 आणि जनप्रतिनिधित्व कायदा 1951 अंतर्गत कार्य करते. मुख्य निवडणूक अधिकारी हे भारत निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली काम करतात. मतदार यादी तयार करणे व अद्ययावत ठेवणे ही त्यांची महत्त्वाची जबाबदारी असते. पश्चिम बंगालबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट्स जाणून घेऊया. तर पश्चिम बंगालची स्थापना करण्यात आली होती 1 नोव्हेंबर 1956 रोजी. राजधानी आहे कोलकाता. अधिकृत भाषा वापरली जाते बंगाली. मुख्यमंत्री आहेत सुवेंदू अधिकारी आणि राज्यपाल आहेत RN रवी. राष्ट्रीय उद्याने बघा, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, निओरा व्हॅली राष्ट्रीय उद्यान आणि जलदापारा राष्ट्रीय उद्यान हे कुठे आहेत? पश्चिम बंगालमध्ये. काही महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत दक्षिणेश्वर काली मंदिर, कालीघाट काली मंदिर, बेलूर मठ आणि तारापीठ मंदिर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.